तुम्ही आउटगे दिगाय, खर्च किती करता, पैसे देतच नाही ना. म्हणजे महिलांवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषण होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नाही है सबगा है, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा ओंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटवे जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात, अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही. तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटवे दाखवता. महोदय, महिला आयोगासाठी आपण जो अर्थसंकल्पामध्ये जो निधी दिला गेलेला आहे त्याचा प्रत्येक वर्षीचा अहवाल आपण ऑनलाईन पोर्टलवरती टाकत असतो आणि दरवर्षी हा वाढून दिलेला आणि यावर्षी सुद्धा 18.35 आणि मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपण त्यांनी आपल्याला आउटले आपण देता हे संदर्भात त्यांनीच माहिती दिली 15 कोटी 18 कोटी यावर्षी, पण त्यातून किती वर्ग केला गेला आणि खर्च किती झाला? महोदय, महिला आयोगाच्या मागणीनुसार निधी आपण वर्ग करत असतो. कुठेही निधीची कमतरता कधीच आता पटलावर ठेवू आम्ही तो, पण दरवर्षी आपण जेवढा निधी खर्च केला तो दरवर्षी संकेतस्थळावरती आपण टाकत असतो. आणि अध्यक्ष महोदय, महिला आयोगासाठी निधीची कमतरता कधीच कमी पडत नाही. त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक वेळी आम्ही निधी वितरित करत असतो. कमतरता आहे 6.5 कोटी महिलांच्या संदर्भातला हा विषय आहे. 6.5 कोटी महिला तिथं जात नाही याचं कारण असणाऱ्या तक्रारी, हुंडाबळीच्या तक्रारी आहे, सायबर क्राईमच्या तक्रारी आहे, महिलांची छेडखानी करण्याच्या तक्रारी आहे, महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या हजारोच्या संख्येने तक्रारी आहे. आणि अध्यक्ष महाराज, एक आउटवेची फाईल जेव्हा तिथं येते की मंजुरी करा, 8 महिने पेंडिंग असते. अध्यक्ष महाराज, मला तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज, तुम्ही महिला आयोगाच्या संदर्भामध्ये मी मागणी केली की जो आउटवे देता पुन्हा मंत्रालयामध्ये अधिकारी बुद्धिमान आहे आणि इतर ठिकाणचे अधिकारी बुद्धिमान नाही, असा काही नियम आहे का? अध्यक्ष महाराज, तोच IAS जिल्हाधिकारी मंत्रालयात सचिव म्हणून येतो. जिल्हाधिकारी असताना प्रश्नचिन्ह आणि सचिव झाल्याबरोबर प्रचंड बुद्धी वाढते का? जे जनरल नॉलेज मला आहे ते -9 + 5 म्हणजे 5व्या वर्षीपर्यंत मनुष्याच्या बुद्धीचा किती GB असेल तो 5व्या वर्षीपर्यंत 90% ठरते, नंतर बुद्धी वाढत नाही. मग हे जर विज्ञान सांगते, मेडिकल सायन्स सांगते, IAS असताना प्रश्नचिन्ह की त्याच्या फायली मंत्रालयात यायच्या आणि सचिव जागेबरोबर त्याचा बुद्ध्यांक वाढतो का? अध्यक्ष महाराज, मेडिकल सायन्स विचारा 5व्या वर्षीपर्यंत. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, खर्च सांगावा किंवा आज आश्वासन द्यावं की यानंतर मंत्रालयात फाईल पाठवल्या जाणार नाही. जो आउटवे आहे त्याला ताबडतोब महिला आयोगच मंजुरी देईल. आयोग आहे, कमिशन आहे, ते म्हणजे सामान्य संस्था नाही आहे. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंची जी तळमळ आहे ती योग्य आहे, परंतु दरवर्षी मग 2023-24 मध्ये आपण 15 कोटी आयोगाने मागणी केली तेवढी त्यांना वितरित केलेली आहे. 24 दरवर्षी वाढून दिलेला आहे आणि महिला आयोगासाठी कधीच निधीची कमतरता होत नाही. जेवढी मागणी केली तेवढी मागणीची पूर्तता होत आहे. आणि आता सुद्धा 2026-27 साठी आपण 18 कोटी 35 लाखाची आयोगाने मागणी केलेली, तेवढी पूर्तता केलेली आहे. मागणीनुसार वितरित करतो अध्यक्ष महोदय. नाही असं नाही, 1 मिनिट बसून घ्या. मला वाटतं समाधानकारक उत्तर दिलं. आपला प्रश्न होता की आउटले किती आहे, ऐका तर खरं, आउटले किती आहे तुम्ही विचारलं. आउटले त्यांनी ठीक आहे, त्यापैकी त्यांनी पण स्पष्ट उत्तर दिलंय, जशी मागणी महिला आयोगाकडनं येते तसं आम्ही वितरित करतो. चला पुढे. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पावर बरेचसे माहिती घेत होतो की सरकारने प्रोव्हिजन किती केली आहे. हो, आज जरा बरी आहे. अध्यक्ष महोदय, बघा माझी किती काळजी आहे पलीकडं. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पाची माहिती गेले 2-3 दिवस घेत होतो, किती सरकार दाखवतं आणि किती पैसे खर्च करतं. तर यामध्ये ह्यांच्या पोर्टलवरच आकडेवारी आहे. मंत्री महोदयांनी खरं म्हणजे मगाशी सांगितलं की 23-24ला 15 कोटी रुपये दिलेले आहेत. जेवढा आउटले कधी तयार होतो, मागणी आली की
की आउटले तयार होतात. बरोबर आहे. आता मंत्री महोदय मगाचपासून उत्तर देत आहेत की मागणी केली तर आम्ही पैसे देतो. हे टोटली रॉंग आहे. मंत्री महोदय चुकीचं उत्तर देत आहेत. आउटले मागणी केल्यामुळे झाला. आउटलेला मंजुरी दिल्यानंतर रिलीज किती केला हा माननीय मुनगंटीवार साहेबांचा प्रश्न आहे. जयंत पाटील साहेब, मी आकडे सांगतो, आपल्याला आकडे सांगतो. 23-24 ला 15,08,00,000 रुपये आउटले होता. ह्यांनी 4,63,00,000 रुपये दिले. 24-25 ला आउटले होता 15,28,00,000. यांनी 5,83,00,000 दिले. 25-26 ला आउटले होता 18,09,00,000. यांनी 6,71,00,000 दिले. ही खरी फॅक्ट आहे. अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये एवढा महिलांच्या विरोधात आम्ही 3-4 वेळा भाषणं केली आहेत. महिलांच्या विरोधी क्राईम वाढायला लागलाय. सायबर क्राईम प्रचंड वाढतोय. महिलांना सायबरवरून अतिशय टोकाच्या अश्लील अशा विधानं केली जातात. आणि अध्यक्ष महोदय, यंत्रणाच नसेल तर मग आपण महिलांच्या बाबतीत प्रोटेक्शन देण्याचा एक प्लॅटफॉर्म वीक करतोय. आणि म्हणून आपण आता निर्देश द्यायला हरकत नाही, मगाशी नाही दिले तरी. मन मोठं आहे का नाही याच्याशी माझा काही संबंध नाही. तुमचं मन किती मोठं आहे मलाच जवळून माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर मोठंच आहे, त्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही. तर आता मोठं विस्तारित मन करून तुम्ही मंत्री महोदयांना निर्देश द्या. तुमच्याबद्दल विस्तारित मन करण्यात मला अडचण नाही. सुधीर भाऊंबद्दल विचार करायला लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की मंत्री महोदयांना आपण सूचित करावं की बजेटरी प्रोव्हिजन जी आहे तेवढी रिलीज करून. त्यांचा दुसरा मुद्दा आहे की त्यांना आयोगाला पूर्ण अधिकार देण्यात यावेत एक्सपेंडिचरचे. त्याला पुन्हा मंत्रालयात यायला लागू नये असा स्वायत्तता देण्याची व्यवस्था सरकार करेल काय? अध्यक्ष महोदय, आपला आउटले आहे आणि त्यांनाच अधिकार आहेत. खर्चाप्रमाणे ते मागणी करतात आणि त्याप्रमाणे आपण निधी वितरित करत असतो. अध्यक्ष महोदय, त्यांचं उत्तर होते ना, उत्तर तर होते. त्यामुळे महिला आयोगाच्या साठी कधीच निधीची कमी पडत नाही. त्यांनी जसा जसा कार्यक्रम घेतात, कार्यक्रमांचा खर्च होतो, त्या पद्धतीने त्यांना निधीची पूर्तता केली जाते. अध्यक्ष, ठीक आहे. महिला आयोगाच्या संदर्भामध्ये निधी अपुरा आहे म्हणून आमच्याकडे निवेदन दिले जातात. अध्यक्ष महाराज, महिला आयोगांना काय काय करायचं आहे? जनजागृती करायची आहे, देता का पैसे तुम्ही? अध्यक्ष महाराज, संशोधन करायचं आहे, रिसर्चला पैसे नाही. एकूण राज्यामध्ये अशा तक्रारीचं विश्लेषण करायचं आहे, मानसिकतेचं विश्लेषण करायचं आहे, समुपदेशन करायचं आहे, शिफारशी करायच्या आहे. आणि माननीय मंत्री महोदय म्हणताय मग आपण ते कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास का आलाय? सन्मान्य सुधीर भाऊ आणि सन्मान्य जयंत पाटील साहेब हे दोघेही राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आणि म्हणूनच बजेट संदर्भात त्यांना चांगली माहिती असणं हे अपेक्षितच आहे. मला एवढंच सांगायचं आहे की एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून, विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे बजेट संदर्भातली जी माहिती आहे आणि कार्यपद्धती जी आहे ती अशी आहे की आउटलेमध्ये आपण ठरवतो की त्या वर्षाचं या खात्यासाठी आपलं बजेट किती असणार. ऐका, किती असणार. त्यानंतर ज्या वेळेला जसं त्या संस्थेला किंवा त्या खात्याला खर्च करायचा असतो ते फायनान्सकडे परत पाठवतात. फायनान्सकडे मागणी केल्यानंतर फायनान्स रिलीज करतं. आता जर त्या कमिशननी, विमेन्स कमिशननी मागणीत 4 कोटीची खर्चाची केली असेल तर 10 कोटी का ते वितरित करणार? त्यामुळे 1 मिनिट ऐकून घ्या. त्यामुळे मंत्री महोदयांनी एवढंच सांगू दे की महिला आयोगाकडनं आपल्याकडे जेवढी मागणी केली गेलेली वितरित करण्यासंदर्भातले पैसे तेवढे आपण वितरित केलेत का?